होळी, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज करायचंय मला पुरणपोळीचा स्वयंपाक। त्यासाठी आता मी डाळ शिजायला घातलेली आहे, त्यामधलं येळवणी सुद्धा काढलेला आहे। अगोदर मी चहा ठेवलेला होता, तर चला किचन मध्ये जाऊ आणि चहा घेऊ। तर चहा माझा थंड झालेला होता, तुमच्या सोबत बोलायचं म्हणून मी हॉल मध्ये गेली, तर तोपर्यंत सगळा चहा येतो थंड झाला म्हणून गरम करण्यासाठी ठेवला। तोपर्यंत आला विघ्नेश शाळेतून। तर विघ्नेशची सगळी कपडे भरलेले होते, तर विघ्नेशला म्हटलं काय रे, शाळेची सगळी कपडे तू भरवून ठेवली? तो म्हटला जुनी घालून गेलेलो सकाळी म्हणून बरं झालं, नाही तर मुलांनी सगळी भरवली असती। चहा वगैरे घेतला आणि किचन मध्ये आलेले आहे। डाळीमध्ये गुळ घालायचा होता, तो घातला आणि डाळ आहे ती हलवून घेतली। आज स्वयंपाकाला लवकरच सुरुवात केलेली होती, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यानंतर आपल्याला उशीर होतो, त्यामुळे लवकरच सुरुवात केलेली आहे। आणि डाळीमध्ये थोडीशी हळद टाकली, कारण आपल्या पोळ्यांना कलर येण्यासाठी। तर आता हलवून घेते एकदा। छान असा पुरण तयार झालेला होता आपला, बघू शकता पाणी सुटलेलं आहे। ते आता थोडंसं पाणी आटलं की लगेच पुरण आहे तो उतरून घ्यायचा आहे। तोपर्यंत बाहेर आली तर बघत्या तर काय, विघ्नेशने करामत करून ठेवलेली सगळा कलर आहे तो सांडून ठेवलेला होता, तो भरला आणि त्यानंतर येऊन ना कटाची आमटी तयार करून घेतली। आता मला पुरण वाटायचा होता, तो आता पुरण चाळणीने वाटून घेते। पुरण आहे तो छान मेणासारखा वाटून घेतला, त्यानंतर छान गोल अशा ना टम्म फुगणाऱ्या पोळ्या लाटून घेतल्या। बघू शकता तुम्ही किती छान अशा मस्त पोळ्या झालेल्या आहेत। आणि मी सुपामध्ये ना टाकलेल्या होत्या, कारण थंड होण्यासाठी। एकावर एक टाकल्यानंतर घाम येतो म्हणून ना सुपामध्ये ठेवलेल्या होत्या। भजी तयार केली, पापड तळले, त्यानंतर सगळेच स्वयंपाक करून घेतलेला होता। आता करते नैवेद्य, एक देवासाठी आणि एक होळीसाठी। एक पोळी घेतलेली आहे देवासाठी, 2 घेतलेले आहेत होळीसाठी। भात काढला, भजी काढली, कटाची आमटी काढली, त्यानंतर गुळवणी टाकलं, दूध टाकलं, पापड टाकलं आणि झालं नैवेद्य काढून। चला तर आता बाहेर देवाला नैवेद्य दाखवून घेऊ। आता नैवेद्य दाखवण्यासाठी पाण्याचा चौकोन काढून घेते, त्यामध्ये नैवेद्य ठेवला, 2-3 वेळा पाणी फिरवून ना नमस्कार करून घेतला। देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे, आता मला होळीला जायचंय नैवेद्य घेऊन। आता पोहोचलेले आहे नैवेद्य घेऊन होळीजवळ। तर होळीजवळ नैवेद्य घेऊन गेले, त्यावेळेला व्हिडिओ माझा काढायला कोणी नव्हतं। मुलं अगोदरच येऊन पाया पडून गेलेली होती ज्या वेळेला होळी पेटवली त्यावेळेला। तर चला नैवेद्य वगैरे दाखवला आणि चाललेले आहे घरी। घरी आल्यानंतर ओंकारांनी मी जेवून घेतलं, त्यानंतर विघ्नेश काही जेवला नव्हता, कारण तो होळी खेळत होता बाहेर मुलांच्या बरोबर रात्री 12 वाजेपर्यंत। बघू शकता घड्याळात तुम्हाला 12 वाजलेले आहेत। तर चला व्हिडिओ पण मी तसं संपवते। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना बाय।